काय कार्यकर्ते ओम साईराम. आज कुठं? अरे तो आपला शुभे नाही का, तो मूड ऑफ करून बसला होता. म्हटलं की माझी स्वप्न वेगळी आहेत, पण माझे पप्पा फोर्सफुली मला इंजिनिअरिंग करायला लावतात. तेच जरा त्यांच्या पप्पांना समजावून आलोय. डान्सर बनायचे त्याला. पप्पा बोलले की काय करिअरची वाट लावून घेते, लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील. रोज त्याचे पप्पा शेजारच्या पोरासोबत त्याला कम्पेअर करतात. मान्य आहे की चल तो मोठा इंजिनियर झालाय, बाहेरच्या देशात जाऊन काम करतोय, पण आजपर्यंत तो त्याच्या आई वडिलांना भेटायला आलाय का? भेटायचं सोडा, तो फोन तरी करतो का? रोज काही ना काहीतरी त्याला बोलत होते. टावळक्या करत फिरत असतो, काम धंद्याचा पत्त्या नाही. किती दिवस आमच्याच पैशांवरती जगणार, किती दिवस आम्ही सांभाळायचं, स्वतःच्याच घरात पाहुणा बनून राहत होतो. अरे पण इंजिनिअरिंग तर तुम्हीच करायला लावली ना, त्याची स्वप्न तर वेगळी होती. तरी सुद्धा पप्पांच्या इच्छेसाठी ना तो रात्रंदिवस इंटरव्ह्यू द्यायला जात होता, पण सगळ्यांनी रिजेक्ट केला ना. मी पण एक बॉम्ब टाकला ना. मग त्यांना बोललो की माझ्या वर्गात पण एक मित्र होता, त्याच्या घरच्यांनी त्याला जबरदस्तीने IIT करायला सांगितलं होतं. त्याला पायलट बनून ढगात उडायचं होतं, पण IITच्या प्रेशरमुळे बिल्डिंग वरून उडी मारून डायरेक्ट ढगात गेला. पप्पांची फाटली ना. मग नुसती बडबड करणारा पोरगा आज काहीच बोलत नाही, नुसता शांत बसलेला असतो. लास्ट टाइम कधी खुलून असला होता हे पण माहित नाही. अहो एकीकडे तुम्ही म्हणता की माझ्या मुलाच्या खुशीमध्ये माझी खुशी, आणि दुसरीकडे त्याला त्याच्या मनासारखंच करून देत नाही. अहो मुलगा कशामध्ये खुश आहे ते तर बघा ना. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करू द्या, त्यांना जे बनायचे ना ते बनवू द्या. ते तुमचं नाव नक्कीच मोठं करणार. ज्या मुलांची स्वप्न पूर्ण होत नाहीत ना, ते आयुष्यभर जीवनात एवढे ठोकर खातात की रात्री उद्या काय होईल या विचाराने झोपत पण नाही. मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आता. पप्पांनी त्याला परमिशन दिली डान्सर बनायला, आणि भाई आता आहे ना 25 डिसेंबरला आहे ना त्याला सॅन्टा क्लॉज बनवूनच नाचवणार आहे. माहिती ना मग कसं झापूक झोपूक झापूक झोपूक. चल येऊ का? काळजी घे. ओम साईराम.